नमस्कार मंडळी, मी आजच्या या भागामध्ये तुम्हाला कार्टून ॲनिमेशनच्या क्रोमाटूनच्या ॲपबद्दल अधिक गोष्टी सांगणार आहे आणि जे म्हणजे कस्टम ॲनिमेशन. कस्टम ॲनिमेशन जे की मी आत्ता तुम्हाला दाखवणार आहे. एखादं शेतकरी शेतामध्ये काम करतो आहे. त्याच्या हातामध्ये कुदळ, फावडा असं काहीतरी वस्तू आहे आणि तो शेतामध्ये काहीतरी त्याच्या सहाय्याने काम करत आहे. तर हे आपल्याला कस्टम ॲनिमेशन तयार करायचं आहे. या कस्टम ॲनिमेशनच्या टेक्निक्सच्या सहाय्याने तुम्ही अधिक वेगवेगळ्या ज्या अजून ॲनिमेशन काही वेगळ्या हव्या असतील, तर ते वेगळे ॲनिमेशन जे कार्टून क्रोमाटूनने दिलेले नसतील, तर असे ॲनिमेशन आपण क्रिएट करू शकणार आहोत. तर ते क्रिएट करण्यासाठी आता आपण स्क्रीनवर पाहत आहोत. ओके, एकच मिनिट हां. आता क्रोमाटून मी ओपन करतो आहे. क्रोमाटून आपल्याला ओपन झालेलं दिसत आहे. लेट स्टार्टला मी क्लिक करत आहे आणि ओके बटन. ओके बटनला आपण क्लिक करून क्रोमाटूरच्या या सीनवरती आलेलो आहोत. आता आपण काय करूया, याच्यातल्या एका कॅरेक्टरला फार्मर बनवूया. सध्या जस्ट आपण काही ट्राय करण्यासाठी आणि इथले जे जास्तीचे जे कॅरेक्टर आहेत ते आपण कमी करूया काही वेळासाठी, जेणेकरून आपल्याला समजून घेणं थोडं सोपं वाटेल. ओके, तर म्हणजे एकच कॅरेक्टर का समोर असेल तर तुम्हाला ते समजून घ्यायला सोपं वाटेल. तर या ठिकाणी पहिला जो कॅरेक्टर आहे त्याला मी फार्मरमध्ये चेंज करतो. तर चेंज करण्यासाठी आपण कार्टून कॅरेक्टर चेंज करायचं असल्यास काय करायचं याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. आणि तो म्हणजे हा कॅरेक्टरचा जो आयकॉन आहे त्याच्यावर आपण टच करणार आहोत. त्यानंतर फर्स्ट नंबरच्या कॅरेक्टरला आपण क्लिक करून त्याच्यात आपण शेतकरी आहे विलेज मॅन या नावाने, इथे बघा तुम्हाला विलेज मॅन असं दिसते. विलेज मॅनला क्लिक करून मी ओके करतो. ओके केलेला आहे आणि विलेज मॅन आलेला आहे. आता आपण काय करूया, हे जे बाकीचे कॅरेक्टर आहेत हे स्क्रीनवरून बाजूला घेण्यासाठी मी या ठिकाणी क्लिक करणार आहे. इथे मधल्या या बटनला तिथे मी क्लिक करतोय आणि स्क्रीनला असं बाजूला सरकवतोय. त्यानंतर पुन्हा त्याच बटनला क्लिक करतोय आणि ही जी चुडेल आहे हिला बाजूला घेऊया. ओके, ह्याला बाजूला घेतोय. यालाही तसंच, किंवा ह्याला आपण सध्या तरी बंद करून टाकूया म्हणजे आपला वेळ पण वाचेल. नन आणि हा सुद्धा नन. ठीक, तर एक आपण या ठिकाणी कॅरेक्टर घेतलेला आहे शेतकरी. ओके, त्यानुसार आपल्याला बॅकग्राऊंड सुद्धा चेंज करून घेऊ आपण, म्हणजे जेणेकरून थोडंसं फील चांगला येईल. तर बॅकग्राऊंडला मी इथून 2 नंबरचा बॅकग्राऊंड घेतो. ओके करतो. थोडासा एक लुक फील चांगला येईल यासाठी केले. बॅकग्राऊंडचा तसा इथे काही संबंध नाही, कुठलाही बॅकग्राऊंड असल्याने काही फरक नाही पडत. तर हा शेतकरी. याच्या हातामध्ये आपल्याला कस्टम वस्तू द्यायची आहे, ते म्हणजे कुदळ, किंवा जे काही आपल्याला द्यायचं असेल ते आपण उदाहरण म्हणून कुदळ घेतोय सध्या तरी. तर त्यासाठी आपल्याला क्लिक करावं लागेल या बटनला. इथे टोपी आणि जे काही चिन्ह आहे चष्म्याचं तिथे,
आणि याच्यातून आपल्याला जो कॅरेक्टर आहे नंबर 1ला आहे, म्हणून आपण 1च्या ठिकाणी क्लिक करून कस्टमला क्लिक करूया. कस्टम या ठिकाणी क्लिक केलंय. ऑटोमॅटिक आता गॅलरीचं ऑप्शन आपल्या समोर आलंय, त्याला मी क्लिक करतोय. आणि इथून काल जी कुदळ आपण बनवलेली आहे तर ती घेणार आहोत. तर ती पिक्सल लॅब या ॲपमध्ये मी तयार केलेली आहे. त्याच्यामुळे त्या फोल्डरमध्ये जाऊन मला ती घ्यावी लागेल. हे बघा, पिक्सल लॅब नावाचं इथे फोल्डर दिसते, कुदळीचं चिन्ह दिसते, त्याला मी क्लिक करतो आणि ह्याच्यातली कुदळ ओके करतो. तर या प्रकारे त्याच्या हातामध्ये आलेली आहे कुदळ. आता इथपर्यंत तर हे काम आपलं झालंय. आता ह्याला खाली कुदळ म्हणजे खोदताना आपल्याला दाखवायचं आहे. तर हे कसं शक्य आहे? तर ते आपण आता बघूया. पण जस्ट मी पहिला आणखी एकदा कन्फर्मेशन करतोय. तुम्हाला आवाज येतो आहे का? आवाज येत असेल तर साऊंड ओके, SO टाइप केलं तरी चालेल. साऊंड ओके. कारण की आपण मुख्य भागाला आता सुरुवात तर केलेली आहे, परंतु एक कन्फर्मेशन घेतोय. चला ठीक आहे. तर आवाज येतोय असंही मला चॅटिंगवरून समजलंय. आता ह्याला आपल्याला खोदायला लावायचं आहे. हे कस्टम ॲनिमेशन आहे, जे की ॲपमध्ये नाही. आता ह्याच्यासाठी आपण करायचं काय? बारकाईनं स्टेपकडे लक्ष द्या. त्या स्टेप तुम्ही जशाच तशा फॉलो केल्या की तुम्हाला हे करता येईल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी आयके नावाचा ऑप्शन होता, जो की काल आपण क्लिक केला होता. गाडीवर जो बसवलेला कॅरेक्टर आहे त्याचे हातपाय व्यवस्थित पोझिशनला सेट करण्यासाठी सेम त्या ठिकाणी आपल्याला एक क्लिक करावं लागणार आणि त्याच्या शेजारी ॲनिम नावाचं एक ऑप्शन आहे, त्यालाही क्लिक करायचं आहे. चला तर या ठिकाणी मी दोघांनाही क्लिक करतोय. दोघांनाही तिथे क्लिक जेव्हा केलंय मी, त्याला राईट टिक आलेले आहेत. आता ह्याच्या हातामध्ये आणि त्याच्या कॅरेक्टरच्या भोवती काही चिन्ह आलेले आहेत. आता हे चिन्ह आपण थोडेसे त्याची जागा बदलून कॅरेक्टरची पोझिशन आपण चेंज करणार आहोत. तर चला मग आपण आधी तर कुदळीला दोन्ही हात पकडल्यासारखं आपल्याला दाखवावं लागेल. तर त्यासाठी आपण तशी पोझिशन देऊया. तर कुदळीवाला जो हात आहे त्याच्या शेजारी एक ग्रीन कलरचा जे एक चौकोन आहे खालच्या बाजूला, त्याला मी पकडून त्याचा हात असा करतो. ठीक आहे ना. हे दोन्ही हात आता इथे शेजारी आपल्याला दिसत आहेत. आता हे दोन्ही हात जेव्हा आपल्याला शेजारी दिसत आहेत, पण ही कुदळ जी आहे ना ती जरा वरच्या बाजूला आहे. म्हणजे असं खाली एकच मिनिट. ही कुदळ थोडीशी आपल्याला ॲडजस्ट करावी लागणार आहे. जी इमेज आपण तयार केली ना तिकडे ती ॲडजस्ट करावी लागेल. कारण की ती ॲडजस्ट करताना आपला हा उद्देश नव्हता की त्याला खोदायला लावायचं आहे. ती फक्त हातात धरून चालेल या उद्देशाने ती आपण त्याची सेटिंग केलेली होती. तर आता ती सेटिंग जर का थोडीशी आपण बदलली तर कुदळ बरोबर अशी तिरपी दिसेल खोदायला लागल्यावर. आता हे पहा ना, आता ह्याचा जर का हात आपण असा खाली घेतला खोदायला लागल्यावर, तर जी कुदळ आहे ना ती थोडीशी अशी तिरकी खालच्या बाजूला दिसायला पाहिजे होती. तर ती तशी सेटिंग आपल्याला अगोदरच जे पिक्सेल लॅबमधून आपण जे काही तयार केले तिथे करावी लागते. पण आता ठीक आहे, एक उदाहरण म्हणून आपण समजा तशी आहे असं समजा. ठीक. आता या ठिकाणी आपण खाली खोदायला याला लावायचे. तर इथपर्यंत कुदळ येते आहे आणि दुसराही हात आपल्याला बरोबर त्याला हात लागलेला दिसतोय. ठीक आहे. तर एवढी एक पोझिशन आपल्याला मिळाली किंवा आपल्याला दोन्ही हात शेजारी शेजारी घ्यावे लागतील या पद्धतीने. किंवा हा हात पुढे ठेवूया आपण असा. कारण की कुदळीची दिशा थोडी बदललेली असल्यामुळे आपल्याला हे अ, पलीकडचा हात थोडा पुढे, अलीकडचा मागे असा घेतलाय आपण. तर या प्रकारे त्याने कुदळ इथे धरलेली आहे. आता ही पोझिशन आपण तयार केली. याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या कुठे करायचं आहे आपल्याला. इथे बघा एक प्लसचं चिन्ह आहे आणि इथे एक मायनसचं चिन्ह आहे. तर हे आहे की ॲनिमेशन. ठीक आहे ना. तर आपल्याला जसं ॲनिमेशन द्यायचं असेल तर आपण प्लसचं बटन दाबायचं आहे. ॲनिमेशन काढायचं असेल तर मायनसचं दाबायचं आहे. तर सध्या आपल्याला प्लसचं बटन दाबून एक ॲनिमेशन इथे सेट करायचं आहे. तर मी प्लसचं एक बटन दाबलेलं आहे एकदा. ठीक. आता काय करणार आपण, याला वर घेणार हाताला. दुसऱ्या हाताला इथे वर घेणार आणि याला थोडं ॲडजस्ट करणार. ओके. तर या पद्धतीने मी ॲडजस्ट केलंय आणि पुन्हा एकदा प्लसचं बटन दाबतोय.
काय केले, फक्त पहिली पोझिशन जी होती तर ती खाली होती, दुसरी पोझिशन जितकी वर पाहिजे तेवढी वर आणली आणि पुन्हा एक प्लसचं बटन क्लिक केलंय. आणि आपण इथे बारकाईने बघायचंय, या ठिकाणी 2 असा ब्ल्यूमध्ये आकडा दिसतोय आणि त्याच्या खाली 1 असा आकडा दिसतोय. ठीक आहे ना. तर 2 आकडा म्हणजे काय, की आपण 2 फ्रेम तिथे ॲड केले आहेत. तर असं आपल्याला निदान 5-7 वेळा करावं लागेल. 2 फ्रेम म्हणजे 1 पोझिशन खाली, 1 वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा वर. हे अशा प्रकारे आपल्याला रिपीट करावं लागेल. तर या ठिकाणी आपण याला खाली घेऊया. हाही हात आपण पुन्हा खाली घेऊन इथे ॲडजस्ट करूया आणि प्लसचं बटन क्लिक करूया. मी आणखी एकदा प्लसचं बटन क्लिक केलंय. पुन्हा आपण कुदळ वर घेतोय. या हाताला वर घेऊन याला इथे ॲडजस्ट करायचं आहे. पुन्हा प्लसचं बटन दाबायचं आहे. पुन्हा पहिली पोझिशन खाली घ्यायची आणि प्लसचं बटन दाबायचं आहे. पुन्हा आपण हात वर घेऊया. पुन्हा पोझिशन व्यवस्थित सेट करूया. तिने कशी धरलेली असेल कुदळ. पुन्हा प्लसचं बटन क्लिक करूया. हीच रिपीट पोझिशन आपण करतोय. प्लसच्या बटनला क्लिक करतोय. ठीक आहे. असं 2-4-5 वेळा आपण केलेलं आहे, 2-3 वेळा. आणि यानंतर आता मी रेकॉर्डिंगचं जे बटन आहे उजव्या कोपऱ्यात REC रेड डॉट असलेलं, त्याला आपण क्लिक करून पाहूया की ह्याचं ॲनिमेशन प्रॉपरली तसं झालंय का नाही. तर यासाठी उजव्या कोपऱ्यात सर्वात वरती जे बटन आहे त्याच्यावर मी क्लिक करतो आणि याच्यावर टच, हे बघा. आता हे पलीकडचा हात जो आहे ना, तो व्यवस्थित अजून जर का बारकाईने नीट त्याला सेटिंग दिली ना तर व्यवस्थित तो प्रॉपरली हलेल. पण आपण ते जरा तेवढं प्रॉपरली केलेलं नाहीये. पण ॲनिमेशन घडतंय आणि ते कसं घडतंय, कस्टम ॲनिमेशन कसं तयार झालं, हे मात्र आपल्याला इथे लक्षात आलं असेल. आता ह्याची पायाची पोझिशन सुद्धा तुम्ही थोडी म्हणजे ॲनिमेशनमध्ये थोडी मागे-पुढे पाहिजे असेल तर त्या वर गेला हात तर थोडी पुढे पाहिजे का, मागे पाहिजे का, त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. बॉडीसुद्धा थोडीशी पुढे झुकवायची असेल तर ती झुकू शकता खाली आल्यानंतर. म्हणजे जेवढं कस्टमाइज करता येईल तेवढं करू शकतो. पण फंडा काय आहे, की पोझिशन व्यवस्थित सेट करणे, प्लसचं बटन दाबणे. मग पोझिशन 2 आहेत, एक खाली वाकलेली आणि एक वर हात केलेली. तर 2 पोझिशनला व्यवस्थितरित्या वारंवार तसं करून फक्त प्लसचं बटन दाबायचे. या म्हणजे एवढ्याच एका टेक्निकला वापरायचे. फक्त त्याला रिपीट वापरायचे. म्हणजे की 4-5 वेळा तरी तो तसा हलला पाहिजे. पुन्हा एकदा क्लिक करूया आपण. आता त्याचं ॲनिमेशन संपलेलं असल्यामुळे होत नाहीये. पुन्हा एकदा आपल्याला बॅक जावं लागेल. या पद्धतीने आपण त्याला ॲनिमेट करण्याची संधी दिलेली आहे आणि तो तसा ॲनिमेट करू लागला आहे. पुन्हा एकदा बघा, मी REC या रेकॉर्ड बटनला क्लिक करतोय. याप्रमाणे निळ्या उजव्या कोपऱ्यात कोणते प्लस बटन, अच्छा कोणते प्लस बटन, ते प्लस बटन मी मार्क करून सुद्धा दाखवलंय. पुन्हा दाखवतो. हे बघा प्लस बटन कोणतं आहे. तुम्हाला हे सांगितलं होतं मी प्लस बटन. 1 मिनिट जाहिरात. हे पहा, इथे प्लस बटन, इथे मायनस बटन. एखादं ॲनिमेशन तुमच्याकडून चुकीचं घडलं असेल तर त्या विशिष्ट फ्रेमवर तुम्ही त्याला मायनसही करू शकता. ठीक आहे ना. तर या ठिकाणी जर का अंडू रिडू वगैरे असेल तर मायनस करू शकता, प्लस करून ते ॲनिमेशन ॲड पण करू शकता. तर हे आहेत प्लस आणि मायनस बटन. याला म्हणतात ॲड ॲनिमेशन किंवा ॲनिमेशन की. वरचे IK आणि ॲनिम ही दोन्ही बटन जर चालू असतील, ॲनिम बटन चालू असेल तर ते ॲनिमेशन रेकॉर्ड होतं आणि IK बटन चालू असेल तर त्याची बॉडी मूव्हमेंट आपल्याला पाहिजे तशी मूव्ह करता येते किंवा ती वळवता येते, तिची पोझिशन सेट करता येते. शरीरावर प्लस बटनचा उपयोग आहे, त्याचं काय, त्याचं पण बघा. प्लसच्या बटनला समजा तुम्ही क्लिक केलं तर त्यालाही विशिष्ट म्हणजे पोझिशन देण्याचा साठी उपयोग होतो.
याची बॉडी मुवमेंट जर आपण वळवली, आता उदाहरणार्थ याचे पाय आपण वर घेतले, आता पाय काय झालाय, उलटा वर होतोय. ठीक आहे ना. तर याला थोडंसं ॲडजस्ट करून या पद्धतीने, ते प्लसचे चिन्ह आहेत ना, त्याला पण तुम्ही दाबून इकडे तिकडे ओढलं की थोड्याफार ॲडजस्टमेंट आपल्याला त्याने पण करता येतात. आता समजा हा खाली बसलाय असं जर दाखवायचं असेल, तर या प्रकारे आपल्याला त्याची पोझिशन देता येते आणि याला टेबलवर किंवा काहीतरी एखादं म्हणजे बाकडावर बसलाय, खुर्चीवर बसलाय, या पण पद्धतीने आपल्याला पोझिशन सेट करता येते. पाहिजे तशी त्याला हात वगैरे वळवता येतात. हे बघा, हे जे प्लसचं चिन्ह आहे ना ग्रीनवालं, तर त्याला बघा थोडंसं मी खालीवर सरकवतोय, तर हाताची पोझिशन थोडी बदलते आहे. तर ज्या प्रकारचा प्लसचा बटन आहे आणि ज्या प्रकारचा तो स्क्वेअर आहे, त्याच्याशी ते दोन्ही संलग्न असतात. तर त्यामुळे आपण अगोदर तर चौकोन आहे त्याने ॲडजस्टमेंट करायची आणि त्याच्यात म्हणजे ॲडजस्टमेंट त्याने बरोबर झाली, पण कुठेतरी हात मुरगाळल्यासारखा दिसतोय, तर त्याच्या सोबत असलेलं जे प्लसचं बटन आहे सेम त्याच कलरचं, त्याला थोडं ॲडजस्ट करायचं आहे. म्हणजे मग ती प्रॉपर पोझिशन आपल्याला मिळते. तर या प्रकारे, तर या अशा पद्धतीने आपण ॲनिमेशन करायचं आहे, कस्टम ॲनिमेशन. तर याबद्दल तुम्हाला समजलं असेलच. ओके, तर तुम्हाला वाटतंय का की हे कस्टम ॲनिमेशन करण्याच्या स्टेप तुम्हाला समजल्या आहेत? पहिलं तर आयके आणि ॲनिम बटनला क्लिक करणे. त्याच्यानंतर त्याला जी पाहिजे ती फर्स्ट पोझिशन क्लिक करून म्हणजे सेट करून प्लसचं बटन क्लिक करायचं आहे. पुन्हा सेकंड पोझिशन काय असेल ती सेट करून पुन्हा प्लसचं बटन क्लिक करायचं आहे. असं करत करत त्याला रिपीट 4-5 वेळा केलं तर ॲनिमेशन तयार होत आहे. तर तुम्हाला जर का कळलं असेल कस्टम ॲनिमेशन, तर CA टाईप करा. थोडे अवघड आहे. काय अवघड आहे हो? मला तर काय समजलं नाही याच्यात. अवघड करण्यासारखं काय? फक्त एक खाली हात धरलेली एकदा पोझिशन आहे, प्लसचं बटन दाबलं. वरती हात धरले गेले, 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 की पुन्हा एक प्लसचं बटन. बस एवढं 2च गोष्टी आहेत. आणि आयके आणि ॲनिम बटन दाबणे हे तर काय, तर त्याच्यात काही विशेष नाहीच आहे काही. जे की काल आपण आयकेचा ऑलरेडी बघितलाय, फक्त ॲनिम नव्हता बघितला. तर ॲनिमला पण फक्त क्लिक केलंय. बाकी काय आहे? एक पोझिशन क्लिक करा, प्लसचं बटन दाबा, पुन्हा दुसरी पोझिशन, प्लसचं बटन, पुन्हा पहिली पोझिशन. पोझिशन तर 2च आहेत. एक खाली हात असलेली, एक वर हात असलेली. पोझिशन 2च आहेत. आणि प्लसचं बटन सेमच आहे. एकदा वरची पोझिशन क्लिक झाली म्हणजे सेट झाली, की प्लसचं बटन दाबणे. खालची पोझिशन सेट झाली, की पुन्हा प्लसचं बटन दाबणे आणि हेच रिपीट, रिपीट. हे 2, 4, 5 वेळा जेवढ्या वेळा आपल्याला कुदळ त्याला आपल्याला आपटल्यासारखं दाखवायचंय, तितक्या वेळा त्याला रिपीट करायचंय. सरावाने होईल. ओके, तर होईलच सरावाने, कारण की सराव तर मस्ट आहे. सराव गरजेचाच आहे. सरावाशिवाय तर काहीच नाही. किती सोपं वाटलं काय, तरीही सरावाशिवाय काही नाही आणि किती अवघड वाटलं तरी ते सरावाने शक्य आहे. तर हे कस्टम ॲनिमेशन तुम्हाला कळलं असेल, कारण की कस्टम ॲनिमेशनने तुम्ही जरा थोडंसं अजून ॲड ऑन करू शकता कार्टूनच्या ॲनिमेशनला. तर या प्रकारे आपल्याला लक्षात आलं असेलच, की आपण कस्टम ॲनिमेशनसुद्धा करू शकतोय. पण कस्टम ॲनिमेशनसाठी सोप्या काही ट्रिक्स आहेत, ज्या आपल्याला वापराव्या लागतील आणि या पद्धतीने ते करायचे आहे. ओके, तर आता पुढचा भाग आपण बघूया, की आता हे जे कॅरेक्टर्स असतात, ह्या कॅरेक्टर्सला आपल्याला स्टोरी तयार करण्यासाठी वापरायचे. मग आता स्टोरी होणार तयार कशी, या विषयावर बोलायचं आपल्याला. पण तत्पूर्वी मी या ठिकाणी तुम्हाला एक कालचा एक भाग राहिला होता, हा कस्टम ॲनिमेशनचा, तो आधी मी पूर्ण करून घेतला आहे. ओके, तर बऱ्याच जणांना समजले असे रिप्लाय आलेले आहेत. ज्यांना अजूनही समजलं नसेल, थोडासा सराव करणं आवश्यक राहील. तर मी काही वेळासाठी आता स्क्रीन स्टॉप करतोय, जेणेकरून आपल्याला पुढच्या गोष्टी बोलता येतील.
इथे आपण आधी आपण एक ॲप पाहणार आहोत. जस्ट इथे स्क्रीन पल तुमच्या समोरच इथे स्क्रीनवर दिसत आहे. स्क्रीन पलला मी ओपन करतोय. यामध्ये पहा तुम्हाला ग्रीन कलरचे जे काही व्हिडिओ दिसत आहेत त्या छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ज्या की क्रोमाटूनमध्ये आपण स्क्रीनवरती ग्रीन बॅकग्राऊंडवरती त्या घेतलेल्या आहेत जस्ट एक सॅम्पलसाठी. आता हे ग्रीनचे जे सॅम्पल आहेत बघा ना तुम्ही किती सेकंद, 18 सेकंद, 21 सेकंद, 36 सेकंद वगैरे वगैरे असे आहेत. आता ह्याला आपण तिकडे काइन मास्टरमध्ये घेणार ह्या छोट्या छोट्या क्लिप्सला. हे ऑलरेडी गॅलरीज आलेल्याच आहेत आणि आपण काइन मास्टरमध्ये घेऊन त्याला प्रॉपरली समजा तो चालत असेल, चालतानाची आपण रेकॉर्डिंग केली तर तो ह्या समजा बाजूकडून त्या बाजूकडे कसा जाईल ह्या फंडामेंटल्स आपल्याला शिकायचे आहेत. कारण की चालताना जर आपण रेकॉर्डिंग केलं क्रोमाटूनमध्ये तर तो जागेवरच असतो, तो जागा सोडत नाही, पण पाय मात्र हललेले असतात. तेच मग आता काइन मास्टरमध्ये आल्यावर तो रस्त्यानं चाललेला असा आपल्याला फील कसा येईल किंवा या बाजूकडून त्या बाजूकडे दुसरीकडे कसा जाईल. तर या सगळ्या गोष्टींचे फंडामेंटल आपल्याला आता शिकावे लागतील आणि मग आपला व्हिडिओ खऱ्या अर्थानं तयार व्हायला सुरू झाला आहे असं समजूया. तर हे ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत असं मला सांगायचं होतं, जेणेकरून तुम्ही पुन्हा म्हणाल की सर हे ग्रीन स्क्रीनचे व्हिडिओ आणले कुठून. तर हे स्क्रीन पलने आपण तसे छोट्या छोट्या क्लिप्स तयार करून ठेवलेले आहेत. चला तर आपण याला
काइन मास्टरला ओपन करूया. काइन मास्टर विदाउट वॉटरमार्क ॲपची लिंक तुम्हाला आपल्या इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. तिथून तुम्ही क्लिक करून काइन मास्टर विदाउट वॉटरमार्क डाउनलोड करू शकता. ठीक आहे. जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तोच वापरा. होतं काय कधी कधी की मी दिलेला लेटेस्ट व्हर्जन काहींच्या मोबाईलला सूट करत नाही, मग आहे तो पण निघून जातो आणि हाही नाही, दोन्ही पण तुम्ही मग सगळं अवघड होऊन जातं. तर तसं करू नका. जर तुमच्याकडे ऑलरेडी विदाउट वॉटरमार्क काइन मास्टर असेल तर त्याच्यावरच काम भागवा. जर नसेलच कुठलाच तर प्ले स्टोरवरून घेण्याच्या अगोदर याला घ्या, कारण की हा विदाउट वॉटरमार्क लेटेस्ट व्हर्जन आहे. भरपूर म्हणजे तुम्हाला ॲसेट वापरायला मिळेल. चला तर इथे काइन मास्टरवरती जेव्हा आपण येतोय, याला तर अगोदर आपण बंद करूया. ओके. काइन मास्टरमध्ये आल्यानंतर आपल्याला क्रिएट नावाच्या बटनला क्लिक करायचं आहे. इथे मी केलं क्लिक. आता इथे माझे ऑलरेडी अगोदर तयार असलेले प्रोजेक्ट इथे आहेत. पण आपल्याला प्रोजेक्ट तयार करताना इथे नवीन करण्यासाठी क्रिएट न्यू बटनला क्लिक करावं लागतं आणि ब्लँक प्रोजेक्टपासून आपल्याला सुरुवात करता येते. तर या ठिकाणी ऑलरेडी काही समजा जे आहेत त्याच्यावर समजा काम न करता मी आता तुमच्यासाठी नवीन क्रिएट करतो आणि तिथून सुरुवात करतो, जेणेकरून तुम्हाला अधिक चांगलं समजेल. कारण की रेडीमेडवाल्यात तर माझाही वेळ वाचला असता, तुमचाही वेळ वाचला असता बॅकग्राऊंड आणि ह्या सगळ्या गोष्टी घेण्यामध्ये. पण ठीक असू द्या. आता मी डायरेक्टली क्रिएट न्यूला क्लिक करतो. क्रिएट न्यूला आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रोजेक्ट नेम आपल्याला द्यायचं आहे. एंटर प्रोजेक्ट नेम या ठिकाणी. तर आपण इथे देऊया B3 कार्टून ॲनिमेशन व्हिडिओ. ओके. तर या ठिकाणी आपण एक नाव जस्ट दिलं आहे. याच्यामध्ये जो रेशिओ पाहिजे व्हिडिओच्या फॉर्मॅटचा तो तुम्ही निवडू शकता, पण आपल्याला प्रिफरेबल आहे यूट्यूबसाठीचा. ओके. म्हणजे मोस्टली आपण यूट्यूबसाठीच व्हिडिओ बनवणार आहोत, म्हणून पहिलावाला जो डिफॉल्ट सिलेक्ट असतो तो यूट्यूबसाठी आहे 16:9 वाला. दुसरा 9:16 जो आहे तो उभ्या फॉर्मॅटमध्ये जे इथे रील वगैरे चालले जातात तशा फॉर्मॅटमध्ये हा आहे. बाकीचे इतर लागतील तेव्हा वापरा. पण सध्या आपण कंटिन्यू करूया 16:9च्या इथे क्लिक असताना क्रिएट. मी खाली क्रिएटच्या बटनला क्लिक करतो आहे आणि आपल्यासमोर काइन मास्टर एडिटिंगसाठी ओपन होत आहे. पहिल्यांदा तो सांगतोय की तुमच्याकडे काहीच ॲसेट आता सध्या तुम्ही घेतलेली नाही आहे, तर काहीतरी घ्या म्हणजे मला पुढचा प्रिव्ह्यू दाखवता येईल. चला तर इथे आपण जाऊया आणि कुठून डाउनलोड या ऑप्शनमध्ये जातो मी. डाउनलोड कुठे आहे ते ओके. डाउनलोड एक फोल्डर दिसतोय मला, मी त्याच्यावर क्लिक करतो आणि याच्यातून आपण कुठला तरी एखादा बॅकग्राऊंड घेऊया. ओके. चला तर इथे मला योग्य तो कार्टूनी बॅकग्राऊंड हवा होता, तो इथे लगेच आपल्याला थोडासा वेळ जाईल. हा सापडला एक. हे बघा मी घेतला आणि इथे आपण क्लिक करायचं आहे एक्सच्या चिन्हाला आणि आपण काइन मास्टरच्या प्रिव्ह्यूच्या इथे आलेलो आहोत. पण इथे आल्यानंतर झालंय असं की जी इमेज मी घेतलेली आहे ती मात्र 16:9 ह्या रेशिओला सुटेबल नाही, म्हणून तिच्या साईडने ब्लॅक कलरची पट्टी दिसते आहे. कुठे दिसते जरा नीट तुम्ही लक्ष द्या. इथे बघा ब्लॅक कलरची जागा इकडून पण सुटली, इकडून पण सुटलेली आहे आणि म्हणजे तो व्हिडिओची प्रॉपरली म्हणजे जी इमेज आहे इमेजची साईज तशी नसल्यामुळे असं झालं आहे. मग आपल्याला ह्याला ॲडजस्ट करता येईल का? जर का समजा तशी साईज नसेल तर येतं करता. कसं करायचं तेही बघूया. तर अगोदर तर इमेजला आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पॅन अँड झूम हा जो ऑप्शन दिसतो इथे याला आपण क्लिक करूया. मी क्लिक करतो पहा. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इमेजला 2 बोटाने मोठं करायचं आहे, जे की पूर्ण स्क्रीन व्यापून घेईल एवढं आहे बघा.
मी झूम केलेला आहे आणि त्याला थोडं मोठं करून घेतलं आहे. जेवढी व्हिडिओची जागा आहे तेवढी सगळी व्यापून टाकलेली आहे. जी ब्लॅक पट्टी आपल्याला दिसत होती ती आता गायब झालेली आहे. तर अशा प्रकारे मी ह्या व्हिडिओला इमेजला ॲडजस्ट केले आहे. पण आता ॲडजस्ट केल्यानंतर इथे आपल्याला इक्वलचं चिन्ह क्लिक करायचं आहे. ओके, इक्वलच्या चिन्हाला मी क्लिक करतोय, म्हणजे बरोबरचं चिन्ह मी क्लिक करतोय आणि या ठिकाणी हे बॅक बटन दाबायचं आहे. जे ऑलरेडी काइन मास्टर वापरून ज्यांना थोडी सवय झालेली आहे त्यांना हे लगेच ते बेसिकच वाटेल, पण ज्यांना काहीच माहिती नाही काइन मास्टर किंवा फार किरकोळ प्रमाणात वापरला आहे त्यांना कदाचित हे सुद्धा म्हणजे थोडं अधिक सराव करावा लागेल असं वाटू शकतं. ठीक आहे, आता प्रत्येकाची म्हणजे ती समजून घेण्याची ॲबिलिटी त्यामुळे कमी जास्त असू शकते. मी ते बॅक घेतो आहे आणि पुन्हा आपण काइन मास्टरच्या इथे आलेलो आहोत. काइन मास्टरला आता आपण प्रॉपरली सेट केलं आहे, त्याला एक बॅकग्राऊंड दिलं आहे आणि इथे आपण आता कॅरेक्टर वगैरे घेणारच आहोत. पण आता एखादी इमेज जेव्हा घेतो ती इमेज आपल्याला किती वेळ स्टोरीमध्ये एक बॅकग्राऊंडला दाखवायची तेवढा वेळ आपण त्याला वाढवायचा असेल तर आपण ह्या इथे कोपऱ्यामध्ये या इथे याला पकडून या साईडला पुढे तिला वाढवू शकतो. मागे वाढवायचे असेल तर या साईडला पकडून आपण मागेही वाढवू शकतो. तर अशा प्रकारे कुठलाही एलिमेंट जेव्हा आपण बॅकग्राऊंडला ॲड करतो, व्हिडिओ वगळता आणि ऑडिओ वगळता प्रत्येक एलिमेंटची लांबी पाहिजे तेवढी आपल्याला वाढवता येत असते. तर पुढे मला वाढवायचे म्हणून मी पुढच्या टोकाला पकडतो आणि याला असं वाढवतो. हे बघा, जितक्या लांब पाहिजे तितक्या लांब आपण तिला वाढवू शकतो, काही अडचण नाही. ओके, जस्ट एक मी रिप्लाय घेतोय तुमच्याकडून की आपल्यापैकी काइन मास्टर कधीच न वापरला आहे किंवा अगदीच 5च व्हिडिओ बनवले आहेत असं जर कोणी असेल किंवा काइन मास्टरवर तुम्ही किती व्हिडिओ बनवले त्याचा जस्ट एक नंबर टाका चॅटिंगमध्ये, म्हणजे मलाही कळेल की इथे किती पार्टिसिपंट आहेत की जे फारच न्यू आहेत काइन मास्टरसाठी तरी. रिप्लाय टाका आपला, जो तुम्ही जितके व्हिडिओ अंदाजे बनवले असतील तेवढा आकडा टाका. अंदाजे आहे, तिथे काही कोणी तुमचं मोजायला येणार नाही. तुम्ही प्रामाणिकपणे जो तुम्हाला वाटतं की मी 10 व्हिडिओ बनवले असतील, 20 बनवले असतील, 50 बनवले असतील, 500 बनवले असतील, तेवढा एक साधारण आकडा टाका अंदाजे. ओके, 15, 10, 4 जेवढे असेल तेवढे टाका. ओके, 0 पण आहेत. ओके, 0वाल्यांना मात्र जरा म्हणजे खूपच जास्त शिकावं लागेल, खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. कारण की तुम्हाला काइन मास्टरची अजिबात ओळख नाही आहे 0 म्हणजे. तर त्यामुळे तुम्हाला काइन मास्टर अगदी म्हणजे खूपच जास्त सरावाची गरज आहे. पण ज्यांना ऑलरेडी 10, 15, 20 काही ना काही व्हिडिओ बनवले त्यांना निदान बेसिक तरी माहिती आहे. ठीक, चला हरकत नाही. तर बरेचसे व्हिडिओ बनवण्यापर्यंत इथे मला दिसत आहेत काही जण, पण 0 पासून सुरुवात आहे. ठीक आहे, चला हरकत नाही. तर 0वाले जे आहेत ना त्यांनी पण मी ज्या स्टेप सांगितल्या त्या प्रॉपरली केल्या तर ते होईल. थोडासा व्हिडिओ मात्र रिपीट बघून सराव मात्र करणं गरजेचं राहील. चला, तर इथपर्यंत आपण पोहोचलो आणि आपल्याला कळलं की इथे एक आपण बॅकग्राऊंड घेतलेला आहे आणि एक खेडेगावातला आपण असा बॅकग्राऊंड आहे असं थोडक्यात गृहीत धरूया. आणि इथे आपण आता कार्टूनचे व्हिडिओ ॲड करणार. तर कार्टूनचे व्हिडिओ ॲड करायचे आहेत ना तर मग आपल्याला जावं लागेल लेअरमध्ये. इथे बघा लेअर. तर लेअरमध्ये मी क्लिक करतो. मीडिया त्याच्या आतमध्ये एक आहे बघा, त्यालाही क्लिक करतो. लेअरमध्ये गेलोय आणि मग मीडियाला क्लिक केलंय. अगोदर पण एक मीडिया होताच बघा, पुन्हा एकदा लक्ष द्या. अगोदरही एक मीडिया आहे. नवीन जे आहेत त्यांना कन्फ्यूज होतं. हे पहा, इथे एक मीडिया आहे पण हा मीडिया बॅकग्राऊंडला काम करतो आणि ह्याच्यातून घेतलेला मीडिया लेअरवर काम करतो. आणि लेअर आणि बॅकग्राऊंडमधला फरक काय असतो? लेअर बॅकग्राऊंडच्या वरती दिसत असतो, त्याला म्हणायचं लेअर. ठीक आहे, तर आता हा बॅकग्राऊंड ऑलरेडी आहे, त्याच्यावर कार्टून दिसायला पाहिजे ना, त्याच्या मागे जर कार्टून गेला तर दिसणारच नाही आहे. म्हणून आपल्याला लेअरवर त्याला घ्यावं लागेल. मग मी लेअरला करतो क्लिक. त्याच्या आतमध्ये पहिल्याच नंबरला मीडिया आहे त्यालाही करतो क्लिक. आणि यामध्ये आपण आता ज्या छोट्या छोट्या क्लिप्स ठेवलेल्या आहेत तर त्या कुठे आहेत? स्क्रीन पलच्या फोल्डरमध्ये. ओके, तर मी स्क्रीन पलच्या फोल्डरला करतो क्लिक. स्क्रीन पल. ओके, इथे स्क्रीन पलचा मला फोल्डर दिसू लागला आहे. या ठिकाणी स्क्रीन पल असं लिहिलेलं आहे, त्याला मी टच करतोय आणि याच्यामध्ये बघा व्हिडिओ आपल्याला दिसत आहेत.
ठीक आहे, तर आता ह्याच्यातला कुठला कॅरेक्टर आहे चालत असलेला तो मी घेतो. एकदा जस्ट मला त्याला घ्यावं लागेल तेव्हाच मला कळेल की कुठला चालतोय. हा आहे बघा, हा चालण्याची ॲक्शन दिलेला हा कॅरेक्टर आहे. मी याच्या प्लसच्या बटनला क्लिक करतो आणि ॲड झालेला आहे तो. आणि इथे वरच्या एक्स बटनला क्लिक करून आपण हे बंद करूया. पुन्हा एकदा एक्सच्या बटनला क्लिक करूया आणि इथे आपण आलेलो आहोत. आता इथे आपण जर का व्हिडिओ प्ले केला पहा, तर आपल्याला इथे पोलीस चालत असताना दिसतोय. ठीक, आता पोलीस चालत असताना दिसतोय, परंतु सुरुवातीला व्हिडिओ सुरू झाल्यावर तो लगेच चालत नाही पहा. ओके, अजूनही चाललेला नाही, व्हिडिओ मात्र पुढे चालू आहे. जिथून चालायला त्याची सुरुवात होते आहे तिथे आपण थांबूया. ओके, इथून चालायला सुरुवात होणार आहे. तर इथे मी तो जो कर्सर आहे, उभी जी दांडी आहे, त्याला आपण म्हणतो टाईमलाईन. तर ते टाईमलाईनला त्या ठिकाणी मी उभा सेट केला आहे, उभा केला आहे, थांबवला आहे. आता ह्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर त्याला अगोदरचा जो भाग आहे ना, तो आपल्याला कट करायचा आहे ह्या टाईमलाईनच्या इकडचा, कारण की इकडे त्याची काही ॲक्शन नाही आहे. तर म्हणून आपण डावीकडचा टाईमलाईनच्या डावीकडचा भाग आपल्याला कट करायचा आहे. यासाठी आपल्याला करावं लागेल त्या व्हिडिओला क्लिक. हे बघा, व्हिडिओला क्लिक केलं की त्याच्या भोवती येते एक येलो कलरची बॉर्डर आणि याच्यानंतर वरती आपल्याला दिसेल एक कैचीचं चिन्ह इथे काटछाट करायला, कारण की व्हिडिओची आपल्याला कटिंग करायची आहे. तर काट करण्यासाठी मी या कैचीच्या चिन्हाला क्लिक करतो. त्याच्यामध्ये दिलेलं आहे ट्रिम लेफ्ट, ट्रिम राईट. आता लेफ्ट म्हणजे काय आणि राईट म्हणजे काय? तर जी उभी दांडी आहे, जिला टाईमलाईन मी म्हटलं आहे, लाल रेषा, तर तिच्या डावीकडे आणि उजवीकडे असं तुम्हाला समजायचं आहे. तर मला डावीकडचा भाग नको आहे, म्हणून मी ट्रिम लेफ्टला क्लिक करतोय. तर बघा, त्या टाईमलाईनच्या डावीकडे जो काही भाग होता तो डिलीट झालेला आहे. आता आपण या व्हिडिओला सुरुवातीपासून प्ले करायचं आहे आणि तो तर मध्ये काही जागा सुटलेली दिसते आपल्याला, कारण की तिथला काही भाग कट होऊन गेलेला आहे. या ठिकाणी बघा, इथे काही जागा रिकामी झालेली आहे, त्यामुळे व्हिडिओ आपल्याला तर सुरुवातीपासून पाहिजे. मग आता त्याला सुरुवातीपासून कसं घ्यायचं, तर ते सुद्धा आपण पहा. तर बाजूला एकदा क्लिक करा, म्हणजे तो व्हिडिओ अनसिलेक्ट होईल. त्याच्यावर 2 सेकंद दाबून ठेवा आणि मग त्याला ड्रॅग करा. 2 सेकंद त्याला दाबून पकडलं की तो ऑटोमॅटिकच तुम्हाला ड्रॅग करता येतो, किंवा तुम्ही बोटाने त्याला सरकवायचं आहे, जिथे पाहिजे तिथे नेऊन सोडायचं आहे. तर अशा प्रकारे आपण त्या व्हिडिओला जिथे पाहिजे तिथे त्याला नेऊ शकतो. ठीक आहे, हे फंडे तुम्हाला वारंवार लागू पडणार आहेत, जे आता आपण चालता बोलता शिकतो आहोत. ओके, चला तर आता या ठिकाणी आपल्याला इथून प्ले करून पाहायचं आहे. आता बघा, लगेच व्हिडिओ सुरू झाल्यापासूनच तो चालायला लागलेला आहे. ठीक, पण आता इथे चालायला तर लागला, पण तो जागेवरच हातपाय हलवतोय ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या पाठीमागे असणारा ग्रीन कलर, तो काही कामाचा नाही आपल्या या व्हिडिओत. तर मग तो फक्त आपल्याला पोलीस पाहिजे आहे, तेवढा पोलीसच कसं काय आपण इथे वापरायचा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण त्या व्हिडिओला करायचं आहे क्लिक. त्या व्हिडिओला जसं मी क्लिक केलं तसं त्याला खाली येलो कलरची बॉर्डर दिसते आणि स्क्रीनवरती वरच्या बाजूला एक डॉट डॉटची लाईनसुद्धा दिसते आहे, म्हणजे तो आयटम सिलेक्ट झाला आहे. त्याला आपण एलिमेंट असं म्हणतो. तर हा एलिमेंट तर आपण सिलेक्ट केला, पण आता आपल्याला नुसतं पोलीस पाहिजे. बाकीचं त्याच्या भोवतीचं आलेलं जे बॅकग्राऊंड स्टिकर वगैरे ते नाही पाहिजे. आणि या ठिकाणी हे पण आलेलं आहे एक लोगो छोटासा, हा सुद्धा आपल्याला काढायचा आहे. हा इथे एक लोगो आलेला आहे बघा खाली क्रोमाटूनचा, तो पण आपल्याला काढायचा आहे. तर ते कसं काढणार, तर त्यासाठी आपल्याला खाली इथे सरकायचं आहे बाजूला. आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे खाली सरकल्यानंतर, क्रॉपिंग. क्रॉपिंग, आता तुम्ही म्हणाल हे मेनू कुठून आणले सर, तर हे मेनू ऑटोमॅटिक तुम्ही व्हिडिओला क्लिक केल्यानंतर साईडला आलेले असतात. ते तुम्हाला स्वतःहून कुठून काढता येणार नाहीत. तुम्ही जेव्हा व्हिडिओला क्लिक करता तेव्हा शेजारी त्याच्याशी रिलेटेड इम्पॅक्ट टाकणारे मेनू ऑटोमॅटिकच तिथे आलेले असतात. ठीक, फक्त त्याला काय एका स्क्रीनवर सगळे दिसत नाहीत, म्हणून जरा वर सरकवायचं एवढंच. आता या ठिकाणी क्रॉपिंगला मी क्लिक करतोय पहा. क्रॉपिंगला मी क्लिक केलं आणि आता जसं आपण फोटो क्रॉप करतो तसं याला क्रॉप करणार.
आता क्रॉप झाल्यामुळे काय झालं, जो अनवॉन्टेड पार्ट होता तो इथून म्हणजे जो स्क्रीन पलचा जो सिम्बॉल होता तोही गेला, क्रोमाटूनचाही गेला आणि मी आता बाजूला क्लिक करतो पहा मोकळ्या जागेत. झालं ना क्रॉप. तर क्रॉप झालं इथपर्यंत ठीक आहे. वॉटरमार्क वगैरे गेला, सगळं गेलं, पण त्याच्या मागचा बॅकग्राऊंड काय गेलेला नाही. तर या ठिकाणी अजून एकदा मी प्ले करतो पहा. तो चालत आहे, पण बॅकग्राऊंड मात्र गेलेला नाही. आता मग आपल्याला निव्वळ पोलीस पाहिजे आहे, तर ते कसं करणार? जसं बॅकग्राऊंड इरेजरच्या मदतीने आपण बॅकग्राऊंड काढू शकतो इमेजचा, तसा व्हिडिओचा बॅकग्राऊंड इरेजरमध्ये बॅकग्राऊंड काढता येत नसतो. त्यासाठी या ठिकाणीच थोडंसं खाली गेल्यावर आपल्याला एक ऑप्शन मिळेल, ज्याचं नाव असेल क्रोमा की. हे पहा, इथे तुम्हाला क्रोमा की नावाचा ऑप्शन दिसत आहे, हा वाला. ह्याला आपण क्लिक करून ह्याचा ग्रीन बॅकग्राऊंड, ब्ल्यू बॅकग्राऊंड किंवा कुठल्याही प्रकारचा जो बॅकग्राऊंड असतो पाठीमागे, पण सिंगल कलर, मल्टी कलर नाही बा, सिंगल कलर. तर सिंगल कलर जसा ग्रीन सिंगल कलर आहे तो आपण काढू शकतो. आणि प्रिफरन्स असतो ग्रीन कलरला आणि सेकंड नंबरला असतो ब्ल्यू कलरला. तर या ठिकाणी आपण ग्रीन कलर वापरलेला आहे बॅकग्राऊंडसाठी. तर तिथे आपण आता क्लिक करूया क्रोमा कीच्या ऑप्शनला आणि इथे आपल्याला इनेबल करायचं आहे क्रोमा कीला. या बटनला चालू करायचं, इनेबल म्हणजे चालू करायचे. तर त्याला मी चालू करतो पहा. ऑटोमॅटिकच तुम्हाला दिसत आहे की तुमचा बॅकग्राऊंड गेलेला आहे आणि पोलीस मात्र जागेवर थांबलेला राहिलेला आहे. म्हणजे की आपल्याला जो पोलीस फक्त पाहिजे तो मिळाला, बॅकग्राऊंड गायब झाला. कधी कधी असं केल्याबरोबर हा प्रॉपर बॅकग्राऊंड निघतोच असं नाही. तर अशा वेळेला तुम्हाला हे जे दोन आहेत ना, हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे, याला थोडंसं मागे पुढे दोघांनाही सरकून ॲडजस्टमेंट करावी लागेल. कधी कधी, प्रत्येकच वेळेला नाही, पण कधी कधी असं होऊ शकतं. आणि इथे सुद्धा, इथे जे डॉट दिसतोय ना, याला म्हणतात की कलर. तो सुद्धा प्रॉपर ग्रीन कलर आहे का हे सुद्धा खात्री करणं गरजेचं आहे. आणि ग्रीन कलर प्रॉपरली जर का नसेल तर मग आपल्याला अडचण येतात बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला. पण घाबरण्याचं काम नाही, तिथे आपल्याला पाहिजे तो कलर सिलेक्ट करता येतो. ठीक आहे, कसं करायचं? तर त्या की कलरला आपल्याला क्लिक करावं लागतं. जस्ट की मी बघा आता इथे आहे म्हणून मला काही गरज नाही आहे, बॅकग्राऊंड ऑलरेडी गेलेला आहे. पण जस्ट नवीन जे लोक आहेत किंवा जे मीडियम लेवलला आहेत त्यांना माहीत नसतं की थोडा कलर चेंज झाला की तो प्रॉपर बॅकग्राऊंड निघत नाही आणि त्या कार्टूनच्या भोवती एक छोटीशी ग्रीन ग्रीन अशी कडा दिसत असते आणि ती कडा आपल्याला घालवता येत नाही. त्यासाठी याचा उपयोग होणार आहे, कडा कशी घालवायची. आणि त्याच्याशिवाय तुमचा व्हिडिओ प्रोफेशनल लेवलला जात नाही. ती कडा जर का दिसली तर व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होतं. ठीक ना. तर मग ही कडा जर का समजा त्याला शिल्लक राहिली असेल तर ती काढणार कशी? तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा मी क्लिक करतोय आणि की कलरला क्लिक करायचं आपल्याला. की कलरला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथून ग्रीन कलर प्रॉपरली सिलेक्ट करावा लागतो या ठिकाणाहून. आणि मग प्रॉपर ग्रीन कलर सिलेक्ट करून मग तुम्हाला इथे टिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तो कलर रिमूव्ह करू शकता. ठीक आहे, तर या पद्धतीने. तर अशा प्रकारे आपल्याला आता कार्टून मिळालेलं आहे. तर हे जस्ट आतापर्यंत आपण जे काही बघितलं तर ते क्रोमा कीचा वापर करून त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्याची टेक्निक आपण बघितली, क्रॉपिंग बघितलं, पॅन अँड झूम बघितलं, अशा काही लागणाऱ्या टेक्निक्स आपण बघितलेल्या आहेत. तर आता हा कार्टून अजूनही मात्र म्हणजे कॅरेक्टर अजूनही तो चालतो खरा, बॅकग्राऊंडही गेला, इथपर्यंतही ठीक झालंय, परंतु तो मात्र रस्त्यानं चालत नाही, तो जागेवरच थांबलेला आहे. तर ह्याला कसं चालवायला लावायचं, पुढे गेला पाहिजे ना तो, तर तो गेलेला कसा दिसेल, तर याविषयी आता पुढे लगेच कंटिन्यू करतोय. आता ही गंमत तुम्हाला शिकायची आहे हे पुढे चालवण्याची. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला टाईमलाईनला सेट केलं आहे. स्टेप बाय स्टेप बघा. आता चालवायला लावायचं टेक्निक बघतोय. अगोदरच्या टेक्निक आता थोड्या वेळासाठी जरा मागे जाऊ द्या. आता आपण जे बघतोय त्या या पोलिसला चालवायला लावायचं आहे. आता मी टाईमलाईन सुरुवातीला सेट केलेली आहे. त्याच्यानंतर मी आता याच्यावरती क्लिक केलं आहे कॅरेक्टरवरती. कॅरेक्टरला योग्य ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. इथे ठेवायचे. आता हा कार्टून तिकडे किंवा कॅरेक्टर जो आहे ना तो रस्त्याने तिकडे चाललाय असं आपल्याला समजा दाखवायचं असेल तर कसं दाखवणार? तर बारकाईनं बघा. हे जर का तुम्हाला जमलं ना तर तुम्ही प्राणी समजा रनिंगचे ॲक्शन घेतलेलं असेल
किंवा कार्टून कॅरेक्टर घेतलेला असेल तर याला तुम्ही चालायला लावू शकता प्रॉपरली. कसं ते बघा. आता मी टाईमलाईन सुरुवातीला घेतली, त्याला प्रॉपर पोझिशन जिथे पाहिजे तिथे त्याची सुरुवातीची पोझिशन मला कुठे पाहिजे स्क्रीनवर ती पण सेट केली. 2 गोष्टी झाल्या. याच्यानंतर आपण आता क्लिक करणार आहोत या चिन्हाला, चावीच्या चिन्हाला. याला ॲनिमेशन की असं म्हणतात. तर ह्या ॲनिमेशन कीला आपण क्लिक करणार आहोत. ओके, ॲनिमेशन कीला आपण क्लिक करणार आहोत. मी क्लिक करतो पहा. आणि आता इथे बारकाईने तुम्हाला बघायचं आहे. ॲनिमेशन की ऑलरेडी मी तुम्हाला क्रोमाटूनमध्ये थोडीशी वापरून बघितली. जस्ट एक ट्रायल, म्हणजे तिकडे पण एक झालेला आहे ॲनिमेशन कीचा, तसाच इथे पण होणार आहे. चला तर या ठिकाणी मी आता ॲनिमेशन कीला टच करतोय पहा. जसं ॲनिमेशन कीला मी टच केलंय तसं इथे तुम्हाला बघा एक प्लसचा बटन 0 आणि प्लसचा बटन लाईव्ह झालेला दिसतोय. हा मात्र अजूनही डिसेबल आहे, म्हणजे तो क्लिकेबल नाही, त्याला डिसेबल म्हणतात. ओके, तर एक डिसेबल आहे आणि एक इनेबल आहे. तर आता ते दोन्ही पण इनेबल होतील, तर कसे ते बघूया. तर आता इनेबल झालेला आहे, त्याच्यावर मी टच करतो. जसं मी त्याच्यावर टच केलं तसा तो डिसेबल झाला आणि इथे बारकाईनं बघितल्यास तुम्हाला एक पॉईंट ॲड झालेला दिसेल या ठिकाणी. एकदम त्या टाईमलाईनला तिथे त्याच्या खाली बरोबर एक पॉईंट, सर्कल पॉईंट छोटासा ॲड झालेला आहे. त्यालाच म्हणतात ॲनिमेशन की ॲड करणे. जसं आपण तिकडे प्लस बटन दाबून केलं तसंच सेम प्रक्रिया इथे आहे. ठीक, आता पुढे जाऊया. समजा आपल्याला व्हिडिओ इथपर्यंत आहे कार्टूनचा आणि तो इथे येऊस्तोवर तो कार्टून जो आहे ना तो आपल्याला आणखी एकदा मी प्लसचं बटन दाबतोय बघा. प्लसचं बटन दाबलं आणि मी याला सरळ ड्रॅग करतोय आणि इथून इथे त्याला नेऊन सोडतोय. इथे आणि मी बॅक येतो, व्हिडिओला पहिल्या जागेवर ठेवतो आणि आता जरा प्ले करून पाहूया की काय त्याच्यात ॲनिमेशन झालं आहे का. ओके, त्या व्हिडिओमध्ये इथे त्याची ॲक्शन जी आहे ना ती इथे बदलली होती. कुठे इथे फाईट मारायला, इथे इथपर्यंत थांबला आपण त्याला व्यवस्थित, हा इथपर्यंत. ओके, इथे फाईट मारणार, त्याच्या थोडंसं इथे मागे घेतो मी आणि या व्हिडिओला कट करतो कैचीच्या चिन्हाला. आणि आता इथे कट करताना मला उजवीकडचा पण भाग पाहिजे, टाईमलाईनच्या डावीकडचा पण भाग पाहिजे. डायरेक्टली कुठलाच डिलीट नाही करायचा. अशा वेळेला आपल्याला स्प्लिट बटन दाबायचं आहे, 3rd नंबरचं. जसं मी स्प्लिट बटन दाबलं, या ठिकाणी बघा स्प्लिट बटन दाबलेले, परंतु हा तुकडा झाल्यामुळे आता आपण बघूया की हा प्रॉपर वर्क करतोय का. तरी पण मी प्ले करतो. चालू आहे. ओके, आता हा व्हिडिओ पुढचा समजा पाहिजेच नसेल तर आपण डिलीट करून टाकू शकतो किंवा त्याचं जे ॲनिमेशन आहे तर ते सुद्धा आपण काढू शकतो. या कीवरती मी घेऊन आलोय आणि त्याला मायनस करतोय, तर ही की निघून गेलेली आहे. पुन्हा एकदा प्ले करून जस्ट पाहूया आपण. ओके, म्हणजे प्रॉपरली ॲनिमेशन त्याला मिळालेलं आहे. तर तुम्हाला हे जे ॲनिमेशन आहे ते कसं करायचं हे तर नक्की कळलं असेल. तर यालाच म्हणतात की फ्रेम ॲनिमेशन. की फ्रेम ॲनिमेशन. आता हे फक्त चालण्यापुरताच उपयोग नाही याचा. या कीचा उपयोग आहे की ती मोमेंट रेकॉर्ड करणे. मोमेंट रेकॉर्ड करणे, तुम्ही जे काही करता त्याची मोमेंट, जसं काही क्रोमाटूनमध्ये पण सेम प्रक्रिया होती. मोमेंट आपण हलवली त्याने ती ॲनिमच्या चिन्हाला क्लिक करून आपण फ्रेम ॲड करत गेलो, त्याने ती रेकॉर्ड केली. तसं इथे पण चावीच्या चिन्ह फक्त चावीचं आहे, पण प्लसचं चिन्ह पुढे नंतर आहेच ना. जसं ॲनिम हे बटन आपण क्लिक केलं त्याच्या जागी इथे चावीचं चिन्ह आहे.
आणि त्याच्यानंतर पुढे एकदा आपण पोझिशन बदलली की लगेच आपण प्लसच्या बटनला क्लिक करायचो तिकडे, तसंच इथे पण आहे. म्हणजे दोन्ही सिमिलर आहे. कस्टम ॲनिमेशनची जी टेक्निक आहे ना ती या पद्धतीने. तर तुम्हाला जर का कस्टम ॲनिमेशन समजला असेल तर CS असं टाईप करा. आता ही तुम्हाला वॉक सायकल जी आहे ना ती इथे तुमच्या लक्षात आली असेल. एखादा कॅरेक्टर चालतो कसा, आपण म्हणजे काइन मास्टरमध्ये हे आपण चालायला त्याला लावले. क्रोमाटूनमध्ये मात्र फक्त त्याची चालण्याची ॲक्शन रेकॉर्ड करून घेतलेली आहे. ओके, कोणाकोणाला समजलं आहे कस्टम ॲनिमेशन, चालायला लावण्याचं ॲनिमेशन, वॉक सायकल ज्याला म्हणूया, ते तुम्हाला समजलं का? आणि समजलं असेल तर CS टाईप करा, म्हणजे कस्टम ॲनिमेशनची प्रक्रिया तुम्हाला समजली. ओके, रिप्लाय अजून आलेला नाहीये. आवाज येतोय का तुम्हाला? आवाज आलेला नाही आपलं, सॉरी, कोणाचाही चॅटिंगमध्ये रिप्लाय आलेला नाही. आवाज येतोय का, की आवाज बंद पडलाय? आलेत रिप्लाय आलेत, बऱ्याच जणांचे आले. ओके, हो, आवाज येतोय, साऊंड ओके, सगळं काही चांगलं आहे. तर तुम्हाला आता हे कळलं असेल. आणि जे फारच बेसिक आहे, ज्यांनी व्हिडिओ 0 बनवले आहे, ज्यांनी काइन मास्टर कधी वापरला नाही, त्यांनी थोडा अधिक सराव करायचा याची मानसिकता जरूर ठेवली पाहिजे. कारण की ज्यांनी ऑलरेडी सराव केला आहे त्यांची बरोबरी लगेच पहिल्या दिवशी आपल्याला म्हणजे होणार नाही. पण त्यासाठी थोड्या सरावाची गरज आहे, कारण त्यांनी कधीतरी सराव केला आहे म्हणून ते आपल्या 2 स्टेप पुढे असतील. आपणही सराव केल्यावर त्यांच्या बरोबरीने जरूर येणारच आहोत. ओके, तर इथे आपल्याला कस्टम ॲनिमेशनच्या द्वारे आपण याला वॉक सायकल दिलेली आहे, चालायला त्याला लावलेलं आहे. तर या प्रकारे आपण हे सगळं बघितलं आहे. आता अजून एखादा वेगळा कॅरेक्टर घेऊया. या व्हिडिओला म्हणजे बॅकग्राऊंडला मी अजून पुढे खेचतो. ओके, काही प्रमाणात मी अजून त्याला पुढे केले. आणि हा जो व्हिडिओ आहे का म्हणजे याचा पोलिसचा शेवटचा, तर तिथे काहीतरी फाईट मारले वगैरे असं आहे. तर ते तसंच ठेवतो सध्या, आपल्याला त्याच्यावर काही काम नाही. मी आता तुम्हाला व्हिडिओतले जे भाग आहेत ना, मधले भाग, ते तुम्हाला असे सांगतो आहे, जेणेकरून तुम्हाला समजा कॅरेक्टर चालवायला लावायचा आहे, तुमच्या स्टोरीत तुम्ही चालवायला लावू शकता. आता एखादा कॅरेक्टर आहे की ज्याच्या डोक्यावर पुन्हा बॅग घेऊन की सांगाल काय? ओके, तर मी तर 2 वेळा 3 वेळा तुम्हाला रिपीट करून सांगितले. याच्यापेक्षा अजून वेळा तुम्हाला रिपीट पाहिजे असेल तर मला वाटतं रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिलेला तुमच्यासाठी अधिक फायद्याचा होईल. कारण की ज्यांनी 0 व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांना मात्र तुमच्या इतक्या स्लो स्पीडसाठी व्हिडिओ तुम्ही पॉज करून तुम्हाला पाहिजे तसं थोडं तुम्ही पुढे जाऊ शकता. ठीक आहे, कारण की खूपच स्लो झाल्यावर मग बाकीचे सगळे बोर होतील. मला सगळे सांभाळायचे, मीडियम पण सांभाळायचे, ॲडव्हान्स पण सांभाळायचे आणि बेसिक पण सांभाळायचे. त्याच्यामुळे मी जरा मीडियम लेवलला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. जे ॲडव्हान्स आहेत त्यांनी थोडं एक पाऊल मागे या, आणि जे बेसिक आहे त्यांनी एक पाऊल थोडं पुढे या. मिडलवाल्याला मात्र फार काही त्रास नाही आहे. ओके, चला, तर या ठिकाणी आपण आता आपण एक एक्झाम्पल बघूया की एखादा शेतकरी आहे किंवा एखादा एक असा कॅरेक्टर आहे की ज्याच्या डोक्यावर काहीतरी टोपली आहे. आणि तो समजा शेतकरी म्हणा किंवा काही असं एखादा कॅरेक्टर आहे ज्याच्या डोक्यावर टोपली, डोक्यावर काहीतरी घेऊन तो चाललाय, लाकूड तोड्याची गोष्ट आहे, असं काहीतरी. ठीक आहे, तर आता मी प्रॉपरली एक जर का गोष्ट बनवायला लागलो ना, तर होईल काय की मी तेवढ्यापुरतं बनवेल, एक गोष्टीपुरतं, पण बाकीच्या गोष्टी त्याच सगळ्या ॲक्शन लागू पडतील असं नाही ना. त्यामुळे मला त्या ॲक्शन्स तुम्हाला करून दाखवणं गरजेचं पडतंय, जेणेकरून तुम्ही तुमची स्टोरी कसलीही असो, त्या स्टोरीमधले ती ॲक्शन तुम्हाला करता आली म्हणजे तुमचं काम झालं. ठीक, तर आता आपण एक अशी ॲक्शन बघूया की एखादा कॅरेक्टर आहे ज्याच्या डोक्यावर काहीतरी फळाची टोपली म्हणा किंवा असं काहीतरी लाकडाची मोळी म्हणा किंवा अजून काहीतरी. तर ते आपण डोक्यावर घेऊन तो कसा चालणार, तर ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्या डोक्यावर घेऊन कसं चालणार. आता हा तर मोकळा होता, चालत होता, हा पोलीस कॅरेक्टर होता, जो की समजा आपण चाललेलं वॉक सायकल वगैरे एक बेसिक स्टेप आपण बघितली. पण थोडंसं त्याच्या पुढचं एक पाऊल, त्या कॅरेक्टरच्या डोक्यावर काहीतरी लाकडाची मोळी घेऊन आपण चालवायला त्याला एक ट्राय करून बघूया. किंवा मग डोक्यावर काही का होईना, मोळी म्हणजे एक उदाहरण आहे, पण असं डोक्यावर काहीतरी ठेवून तो हात वर करून त्याला पकडून कसा चालेल, तर याबद्दल आपण जरा बघूया. ओके, आवाज स्पष्ट येत नाही असं एक चॅटिंग आलेलं आहे. आपल्याला आवाज स्पष्ट येतो आहे का? जर स्पष्ट येत असेल तर CL टाईप करा, क्लिअर आवाज.
ओके, सगळं काही ठीक-ठाक आहे माझ्याकडून. तुमच्याकडून कदाचित काही नेटवर्क वगैरे इश्यू आहे का जरा चेक करून घ्या. बाकीच्या जणांना पण क्लिअर आवाज येतोय. थोडा-थोडा ब्रेक होतोय. जरासं आपलं नेटवर्क किंवा तुम्ही व्हिडिओ तर बंद ठेवला असेलच, पण नेटवर्क पण जरा चेक करा. जर चांगला असेल तर चांगला आवाज येईल. ओके, चला तर मी कंटिन्यू करतो आहे. आपण आणखी एक कॅरेक्टर घेऊया. तर मी लेयरमध्ये जातो. मीडियामध्ये जातो आणि आता स्क्रीन पलमध्ये आपल्याला जावं लागेल. जिथे मी रेकॉर्डिंग करून ठेवलेले असतात. आता इथे तसा कॅरेक्टर आहे का आपल्याकडे? हॅलो, आवाज येतोय का? ओके, आवाज येतोय. ओके, जरा एक एक मिनिटं थांबा. मी नेटवर्क रिफ्रेश केलं आहे, त्याच्यामुळे कदाचित मध्ये नेटवर्क आवाज येत नव्हता तुम्हाला. असेल आणि आवाजही येत असेल. ओके, आवाज येतोय का जरा एकदा सांगा. आवाज येत आहे का आता? नेटवर्क मी रिफ्रेश केला आहे. म्हटलं काही प्रॉब्लेम असेल तर तो निघून जाईल माझ्याकडून सुद्धा. ओके, ठीक. आवाज येतो आहे, क्लिअर पण येतो आहे. चला, हरकत नाही. ओके, तर मी इथे कुठला तरी एक व्हिडिओ आहे का तसा कॅरेक्टरने हँड वर केलेला असा बघतोय.
ओके, मी जस्ट चेक करतोय. तसा एक व्हिडिओ होता माझ्याकडे, तो आहे का? कारण की हात वर करून असलेला व्हिडिओ लागेल ना आपल्याला, डोक्यावर काही ठेवायचं म्हटल्यावर. ओके, सध्या तरी तसा व्हिडिओ नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे ती गोष्ट मला डोक्यावर जे आहे ते उद्या दाखवावी लागेल. आपण पुढच्या टेक्निक बघूया बाकीच्या. आता व्हिडिओमध्ये, कार्टून व्हिडिओमध्ये तुम्हाला मटेरियल तर कुठून कुठून घ्यायचं ते कळलेलंच आहे. पण आपण समजा याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड करायचा असेल त्याबद्दल बोलूया. कारण की आता बाकी काही ॲक्शन जे आहेत हात डोक्यावर वगैरे घेऊन चाललेलं, ते तसा आपल्याकडे व्हिडिओ नाही. तर त्यामुळे आपण ते कसं करायचं ते जरा उद्याच बघावं लागेल. आता व्हॉईसचं बघूया सध्या तरी. आता मी या ठिकाणी बघा, आता व्हॉईस जर का रेकॉर्ड करायचं असेल आपल्याला, इथेच रेकॉर्ड करायचं असेल, तर आपण इथे टच करायचं आहे. REC असं दिलेलं आहे, तर तिथे आपण टच करून डायरेक्टली व्हॉईस रेकॉर्ड करू शकतो. तर एक जस्ट ट्राय बघूया आपण करून, जमतंय का? आता या ठिकाणी मी जसं बटन क्लिक केलं आहे तसं आपल्याला या ठिकाणी स्टार्ट बटन समोर आले, तर मी यालाही क्लिक करतो. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळेजण? तुम्हाला आवाज येतो आहे का? ओके, आवाज घेतोय का तो एकदा जरा मला कन्फर्म करू द्या. कारण काय, आपला मीटिंगमध्ये मोबाईल असल्यामुळे, अटेंड असल्यामुळे हे घेणार आहे का नाही आवाज. ओके, मीटिंगमध्ये आवाज काही येत नाही. कारण की मोबाईल याच्यामध्ये एंगेज असल्यामुळे कदाचित तो माईकमधून आवाज घेत नाही. पण तुम्हाला एवढं लक्षात आलं आहे की खाली एक प्रकारची ऑडिओची क्लिप तयार झालेली आहे. जसं मी रेकॉर्डला बटन दाबले. जर का हे माईक मीटिंगमध्ये बिझी नसता किंवा हा मोबाईल मीटिंगमध्ये नसता, तर आवाज तिथे रेकॉर्ड झाला असता. फक्त क्लिप दिसते, पण क्लिपमध्ये आवाज नाही. ठीक, तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या प्रकारे आपण रेकॉर्डिंग करू शकतो. आणि मग आपल्याला व्हॉईस चेंज करायचा असेल, तर आपण कसा करू? तर व्हॉईस चेंज करायचं असेल तर आपल्याला इथे व्हॉईस चेंजर एक या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसतो. तर त्याच्यामधून तुम्ही व्हॉईस चेंजरमधून किड्स या ठिकाणी क्लिक करून किड्सचा आवाजसुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे की तुमची जी व्हॉईस क्लिप आहे ती थोडीशी बदलेल आणि वेगळ्या पद्धतीने आवाज द्यायला सुरू करेल. ओके, आणि रिव्हर्ब या ठिकाणी जर क्लिक केलं तर रिव्हर्बमध्ये आपल्याला आवाजाला इफेक्ट देता येतात. जसं की समजा बघा, बाथरूम आहे, क्या तर काहीतरी वेगळे केव आहे, अरिना आहे, असे वेगवेगळे. तर ह्या इको रूम आहे, हॉल आहे, ह्या प्रकारे. आता या प्रकारातलं पैकी तुम्ही जर का काही निवडलं ना, तर तशा प्रकारचा इफेक्ट ऑटोमॅटिक आपल्या ऑडिओवरती लागू होतो. तर या प्रकारे रिव्हर्ब, समजा कधी-कधी समजा तुम्ही एखादा प्राणी गुहेतून बोलत आहे, तर त्यावेळेस तुम्ही केव असं त्याला इफेक्ट देऊ शकता. जेणेकरून गुहात जे काही आवाज घुमलेला असायला इफेक्ट पाहिजे, तसा इफेक्ट आपल्या आवाजाला लागू होतो. तर या प्रकारे आपण या ठिकाणी केव हा ऑप्शन निवडून गुहेतला आवाज किंवा बाकीचे इतर आवाज तुम्ही चेक केल्यावर तुम्हाला कळेल की आपल्या आवाजाला गोष्टी अनुसार याच्यातला कुठला लागू पडतोय किंवा कुठला तिथे योग्य वाटतोय. तर त्या पद्धतीने तुम्ही याला चेक करून पाहायचं आहे. अगोदर तर तुमचा ऑडिओ इथे असला पाहिजे, मगच तुम्हाला ते करता येईल. आता ऑडिओ तुम्ही एकटेच बोललेले असाल, तुम्ही ह्याचा म्हणजे रोल प्ले केलेला असेल, स्वतः नॅरेशन पण केलेलं असेल, कॅरेक्टरचे पण तुम्हीच म्हणजे त्यांचे जे उद्गार आहेत ते पण तुम्हीच बोललेले असाल, तर त्या वेळेला तुम्हाला काय करावं लागेल, इथे जे ऑडिओ आहे ना, तर तिथे तुमचा जेव्हा रोल नॅरेशनचा संपतो, तिथे एक काट मारावी लागेल ऑडिओला. जसं व्हिडिओला आपण काट मारतो, तसंच ऑडिओला पण काट मारायची असते. जसं की समजा इथे हा ऑडिओ आहे. ओके, तर ऑडिओला आपल्याला काट मारायची आपण एक उदाहरण बघूया. इथे मध्ये मी टाईमलाईन ठेवलेली आणि याला 2 भागात आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर इथे समजा ऑलरेडी ऑडिओ आता येलो बॉर्डर आहे, म्हणजे तो सिलेक्ट आहे. थोडंसं आपण खाली गेलो, तर इथे पण कैचीचं एक चिन्ह आणि स्प्लिट असं बटन आहे. त्या कैचीच्या चिन्हाला आपण क्लिक केलं. या ठिकाणी जसे व्हिडिओला ऑप्शन होते कट करण्यासाठी, तसे सेम 3 ऑप्शन इथे आलेले आहेत.
इथे मी तिसऱ्या नंबरचा ऑप्शन स्प्लिट जो आहे ना त्याला क्लिक करतो, तर बघा व्हिडिओचे 2 भाग तयार झालेत. तर तुम्हाला आता तुम्ही समजा की पहिलं तुमचं हे जे आहे ना ते तुमच्या आवाजातलं नॅरेशन आहे आणि इथे मात्र तुमचा आवाज एक कार्टूनचा तिथे समजा उद्गार सुरू झालेला आहे. तर कार्टूनचा जसा उद्गार सुरू झाला तसं तुम्ही काय करणार तिथे काट मारणार आणि कार्टूनचा उद्गार त्या विशिष्ट एका कार्टूनचा उद्गार जिथे संपणार तिथे एकदा काट मारणार. म्हणजे तेवढ्या कार्टूनचा उद्गार काय होणार सेपरेट मिळणार. कारण की अगोदर एक काट मारला नंतर एक मारला, तर त्या मधल्या भागाला तुम्ही त्या कार्टूनचा आवाज कसा असायला पाहिजे तो आवाज तुम्ही देऊ शकता आणि मग तोच आवाज इफेक्ट पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा तो उद्गार बोलत असेल सेम तोच इफेक्ट पुन्हा पुढच्याही त्याच्या उद्गाराला देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओची काटिंग छॅटिंग आणि ऑडिओची सुद्धा काटिंग छॅटिंग करावी लागते, तेव्हा आपला व्हिडिओ तयार व्हायला सुरुवात होते, व्हिडिओ तयार होतो. सुरुवातीला आपण एकाच आवाजात प्लेन आवाजात बोलू शकता आणि मग त्याची काटिंग छॅटिंग करून त्या कार्टूनच्या आवाजाला वेगवेगळे टोन जोडू शकता आणि म्हणजे टोनचे इफेक्ट देऊ शकता. व्हॉइस चेंजरला इथे जर आपण क्लिक केलं, रिव्हर्बला केले, इन्व्हलपना नाही, रिव्हर्बला मी क्लिक करतो. तर हे आपण वाटलं रिव्हर्ब बघितलंय. अजून काय राहिलं याच्यातलं? ओके, मिक्सचरला मी क्लिक केले. अजून एकदा बघा कुठे क्लिक केलं मी, या ठिकाणी मिक्सरला जसं आपण क्लिक करतो तसं या ठिकाणी बघा आपल्याला पिच एक ऑप्शन दिसतो. ह्या पिचला तुम्ही मागे सरकवलं थोडंसं तर तो आवाज जाड होत जातो. पिचला थोडं पुढे सरकवलं तर आवाज पातळ होत जातो. म्हणजे की समजा मुली आणि मुलं हे जे आहेत ना ते लहान मुलं असतात, त्यांचे आवाज थोडे पातळ असतात. त्यासाठी तुम्हाला थोडंसं पुढे सरकावं लागेल त्या झिरोला. आणि जर का थोडा एखादा वयोवृद्ध व्यक्तीचा तुम्ही कॅरेक्टर बोलत असा इफेक्ट द्यायचा असेल तर त्याला झिरोला तुम्ही थोडंसं मागे सरकावं लागेल. तर ते तुम्ही ॲडजस्ट करून तिथे पहा, पुन्हा प्ले करा आणि मग लक्षात येईल तुमच्या की आपल्याला तो झिरो किती मागे आणण्याची गरज आहे किंवा कुठे त्याला नेमकं थांबवलं पाहिजे. त्याचा आवाजाचा इफेक्ट वरून तुम्हाला ठरवायचा आहे. अशा आकड्यामध्ये मी नाही सांगू शकत की 1ने मागे घ्या किंवा 2ने मागे घ्या, कारण की त्याचा इफेक्ट जो आहे ना तो महत्त्वाचा असतो, आकडे महत्त्वाचे नसतात. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी ह्या झिरोला जर आपण झिरो ठेवलेला असेल तर आपला जो नॉर्मल जो स्पीच आणि टोन जो आहे ना त्या पद्धतीने त्याचा तो ते राहतो. परंतु तुम्ही जर का मागे घेतला तर जाड होत जाईल, पुढे घेतला तर तो पातळ होत जाईल. या पद्धतीने पण थोडीशी ॲडजस्टमेंट करायची. या झिरोला मात्र अजिबात छेडछाड करू नका. या झिरोला जर तुम्ही छेडछाड केली तर होतं काय, लेफ्ट आणि राईट म्हणजे काय की तुम्हाला त्या ऑडिओ जो ऐकायला येतो ना हेडफोनच्याद्वारे, तर झिरो जर असेल तर दोन्ही कानांनी समान ऐकायला येईल आणि झिरो जर नसेल त्याच्याऐवजी तुम्ही लेफ्टला सरकवलं असेल तर लेफ्टने जास्त ऐकायला येईल, राईटने कमी होईल. त्यामुळे हा झिरो छेडछाड करू नका. तो बरोबर सेंटरला ठेवला तो झिरो दिसेल, मागे आला तर तो मायनस वगैरे होईल. हे पहा, हे बघा -32 झालेले आहे. त्याला झिरोच ठेवायचे, याला छेडछाडच करायची गरज नाही आहे. याला थोडंसं तुम्ही मागे सरकून पहा, जाड आवाज होईल. किती जाड पाहिजे तो तुम्ही ठरवायचा. तर या प्रकारे आपण व्हॉइस मॉड्युलेशन कसं करता येतं त्याबद्दलची आपण इथे माहिती बघितलेली आहे. अजून एक इथे मिक्सरला क्लिक केल्यानंतर एक गोष्ट अजून सांगायची राहिली. इथे हे 100% असतं. तुमचा आवाज जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करता आणि समजा काही कारणास्तव तुमचा आवाज जरा म्हणजे स्लो आवाजात म्हणजे कमी डाऊन आवाजात रेकॉर्ड झाला आहे, असा लाऊडली आला नाही, तर तुम्ही याला वाढवू शकता. 100च्या ऐवजी 150-200 पर्यंत नेऊ शकता त्याला. आवाजामध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट होईल. आवाजाची म्हणजे जी लेव्हल आहे ती थोडी वाढलेली असेल. जसं की समजा मी आत्ता बोलतोय आणि पुन्हा मी म्हणालो, "हॅलो, तुम्हाला आवाज येतो आहे का?" तर याचं काय झालं, आवाजाचे लेवल वाढलेली आहे. तर तशी तुम्ही लेवल वाढवू शकता. पण फार फरक पडत नाही, थोडासा फरक पडतो. तुमच्या आवाजापेक्षा एक 10-20% तो आवाज वाढतो. जरी इथे तुम्हाला 100च्या ऐवजी 200 जरी दिसला वरती, परंतु ॲक्चुअल जो तुमचा आवाज आहे त्याच्या खऱ्या अर्थाने तो 20% इम्प्रूव्ह झालेला असतो. त्यामुळे रेकॉर्डिंग करतानाच काळजी घ्या, की आपला आवाज किती स्पष्ट, किती मोठा असायला हवा. त्यामुळे याच्या भरोश्यावर बसू नका. ह्याच्यातून अगदी छोटीशी इम्प्रूव्हमेंट तुम्हाला मिळेल. 10-20% आवाज तुमचा वाढू शकतो. तर त्या पद्धतीने. कमी करायला गेला तर मात्र फार कमी होईल. अगदी झिरोला तुम्ही ठेवला तर तुमचा आवाजसुद्धा येणार नाही, इतका कमी होईल. ठीक आहे. पण वाढवायचं जर असेल तर तुम्ही भले 200 जरी केला
तरी तुमचा आवाज काही डबल होणार नाही, 10-20%नीच इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे ना. तर हे म्हणजे कधी-कधी आपल्याला गरज पडू शकते याची. थोड्याशा इम्प्रूव्हमेंटची गरज असल्यास तुम्ही नक्की याचा वापर जरूर करावा. त्याच्यानंतर तुमच्या व्हॉईसमध्ये नॉईस येऊ नये. नॉईस येऊ नये याच्यासाठी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा हेडफोन किंवा कॉलर माईक जोडूनच तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं तुमच्या फायद्याचं राहील. कारण की कुठल्याही प्रकारचे जे नॉईस डिडक्शनचे ॲप असतात किंवा ते ॲप्स काम करतात, तर ते थोडीशी इम्प्रूव्हमेंट तुम्हाला 10-20% करून देऊ शकतात. पण तुम्ही उगीचच फार गोंधळ रेकॉर्ड केलाय आणि तो ॲपला म्हणताय मला आवाज शुद्ध करून दे, शक्य नाही. कोणत्याच ॲपला शक्य नाही. त्याच्यामुळे 10-20% इम्प्रूव्हमेंट सहज शक्य आहे. तर आपल्याला आवाज रेकॉर्ड करताना चांगला कसा करता येईल यावर म्हणजे रॉ मटेरियलच चांगलं नाही, एकदम खराब रॉ मटेरियल आणलंय आणि तुम्ही याच्यात प्युअर करून मागताय, अजिबात तसं शक्य होत नाही. ठीक आहे ना. त्यामुळे आपण रॉ मटेरियल म्हणजे काय, जे आपण आवाज रेकॉर्ड करतोय सुरुवातीला, तो आवाज जितका चांगला आणि स्पष्ट येईल त्याची काळजी घ्या. तसेच इमेज आणि व्हिडिओसुद्धा रेकॉर्डिंग करताना जितके चांगले रेकॉर्डिंग करता येतील तेवढे चांगले करण्याचा प्रयत्न करा. त्याला थोडीशी 10-20% इम्प्रूव्हमेंट तर नक्की सहज शक्य आहे. परंतु तुम्ही कसलाही ब्लर व्हिडिओ रेकॉर्ड करणार आणि इकडे आणून म्हणणार की एकदम असा क्लिअर दिसला पाहिजे, 4K क्वालिटी दिसला पाहिजे, फुल HD दिसला पाहिजे, असं काही होत नसतं. ठीक आहे ना. तर त्यामुळे आपल्याला रेकॉर्डिंग करताना किंवा रॉ मटेरियल तयार करत जेव्हा असतो तेव्हाच आपण काळजी घ्यायची की आपलं क्वालिटीचं मटेरियल तयार व्हावं किंवा ते होईल कसं यावर तिथेच लक्ष दिलं पाहिजे. तर अशा काही गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये मात्र व्हॉईस नॉईस रिमूव्हलचा फंक्शन नाही वाटतं. ओके. इथे तरी सध्या नाही आहे. नॉईस रिमूव्हलचा नाही फंक्शन याच्यात. ठीक. चला तर आता बरोबर 9:59 म्हणजे 10 वाजलेले आहेत आणि इथे आपण इथपर्यंत थांबूया. आता उद्या आणखी बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेतच. उद्या 2 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत राहिलेले. ओके. तरी पण आपण बराच भाग कव्हर करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. पण बरेचसे जण प्रॅक्टिस करत नाही आहेत. थोडीफार जण प्रॅक्टिस करतायत आणि एक-एक सेशन, एक-एक दिवस आपण पुढे-पुढे जात आहोत. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस मात्र मागे पडत आहे. तर आता मी बोलण्यासाठी तुम्हाला माईक इनेबल करण्याची सुविधा करतो आणि थोड्या वेळासाठी मी स्क्रीनही कदाचित गरज पडली तर बंदही करेल.
हा आता झालं सर. हॅलो, हा सर. हा सर, साऊंड चेंजर मध्ये पुरुषांनी बोलल्यानंतर स्त्रीचा आवाज येतो काय? म्हणजे कार्टून मध्ये सर लेडीजचा आवाज आणि पुरुषांचा आवाज थोडा वेगळा दाखवायला पाहिजे. हा सर. ओके सर, थँक्यू. हॅलो. प्राण्यासंबंधी जर कथा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. हॅलो सर. सर, एखाद्या व्यक्तीने डोक्यावरती काहीतरी घेतलेलं असं जर दाखवायचं असेल तर हॅन्ड पीएनजी मध्ये असं जर वेगळं काय आहे काय सर? हं. हा. हं. ओके. सर, डोक्यावरती हे अगोदर द्यायचं की काय मास्टर मध्ये आल्यानंतर द्यायचं? ओके. हे उद्या होणार नाही सर याचं? ओके सर, थँक्यू. ओके. हॅलो सर. हा, ती बोलण्याची कृती कशी दाखवायची कॅरेक्टरला, म्हणजे त्याचे तोंड हलवताना कसं दाखवायचं? हा. हम्म. 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 ओके, ओके. आणि प्राणी आणि पक्ष्यांचे जर आवाज जर तिथे द्यायचे असतील तर ते पुन्हा आपल्याकडे डाउनलोड हवे आहेत का ते? प्राणी पक्ष्यांचे आवाज जर द्यायचे असतील तर? त्यांचे प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज म्हणतोय मी, म्हणजे हंबरणे असेल किंवा हा हा हा. ओके सर. सर, सर ते आपण पहिले बोलून घ्यावं लागेल का, मग ते कार्टूनच्या आवाजामध्ये येईल का? मी सर्व बोलून घ्यायचं आपण आणि मग कार्टूनचा आवाज टाकायचा.
हं. नाही म्हणजे आपण कार्टूनच बोलतो ना ते व्हिडिओमध्ये. मग कार्टूनचा आवाज आपल्या आवाजामध्ये कार्टूनचा आवाज येतो का बुवा असं म्हणते. हां ना, मग तो आता कार्टूनचा. थँक यू. सर काइन मास्टरचा माईकचं मग काय यूज मग माईक मध्ये माईक आहे तो त्याचं काय यूज मग हो हो मगाशी तुम्ही हे केलं होतं ना रीड केलं होतं ना मगाशी हा हा ओके. मग ती इथं नाही बोलता येणार हा काइन मास्टरच्या याच्या व्हिडिओ याच्यामध्ये काइन मास्टरच्या व्हिडिओ मध्ये नाही करता येणार का आपल्याला व्हॉइस आवाज हो हो मग तेच म्हटलं हो हो ओके सर आपले हे सर्व कार्टूनचे आपल्या गॅलरीमध्ये पाहिजे का मग हे सर्व सेव्ह केलेले? हं, 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 हं. ते टाकून द्यायचं सर मग ऍप याच्यावर कोणता. माझा जॉईन नाही झाले ना सर माझा मी जॉईन नाही झाले होते तुम्हाला कॉल केला होता ना. माझं कालचं मी बघितलंच नाही ना ते माझं जॉईन होत नव्हतं. माझं ना कपिला मोल सोनवणे. हो ना मग मला कालचं बघितलं तुम्ही बोलले ना काल सांगितलं असं मग ते बघितलं नाही. हम्म. चालेल.
हो, धन्यवाद. हो, हो. थँक यू सर. नमस्कार.